देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतलाय. मनमोहन सिंग यांचं पार्थिव एम्समधून त्यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी नेलं जाईल. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. कर्नाटक सरकारकडून 7 दिवसांचा राजकीय दुखवटा. बेळगावमध्ये असलेले सर्व काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये परतले. काँग्रेसचं आज होणारे सर्व कार्यक्रम सुद्धा रद्द. एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यामधून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. राहुल गांधी यांच्याकडून दुःख व्यक्त. मनमोहन सिंग यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. त्यांचं व्यक्तित्व खऱ्या अर्थानं समतावादी, प्रबळ इच्छाशक्ती असलेलं होतं. प्रियंका गांधी यांची भावनिक पोस्ट. भारताने एक दूरदर्शी राजकारणी, अभेद्य नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमावलाय. राष्ट्रनिर्मितीमधलं त्यांचं अतुलनीय योगदान हे इतिहासामध्ये कायमच कोरलं जाईल. मल्लिकार्जुन खरगे यांची भावना. भारताने एक मोठा नेता गमावला. देशातील नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांनी खूप प्रयत्न केले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे दुःख झालंय. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद. अनेक महत्त्वाच्या भूमिका डॉ. मनमोहन सिंग यांनी बजावल्या. वाहेगुरुजी त्यांच्या आत्म्याला शांती देवो. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून श्रद्धांजली. देशाने एक महान अभ्यासक, अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावला. देशाच्या आर्थिक सुधारणांमधील त्यांचं योगदान कायमच स्मरणात राहील. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामधल्या राजकारणाची मोठी हानी. त्यांची विद्वत्ता आणि गुण शब्दांमध्ये सांगणं हे असंभव. अरविंद केजरीवाल यांची पोस्ट. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचं कार्य मनमोहन सिंग यांनी केलं. सदैव देश पुढे वाढवण्याची त्यांची कल्पना होती. नितीन गडकरी यांची एक्स पोस्ट. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ञ आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय. डॉ. मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचं प्रतीक. शरद पवार यांच्याकडून शोक व्यक्त. मनमोहन सिंग यांची दृष्टी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या निधनामुळे दुःख झालंय. अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे खूप दुःख झालं. 1991च्या परिवर्तनवादी सुधारणांमध्ये त्यांच्या निर्णायक भूमिकेचा इतिहास सदैव गौरव करेल. गौतम अदानी यांच्याकडून शोक व्यक्त. चित्रपटसृष्टीकडूनही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण. एक्सवरती पोस्ट करत व्यक्त केला शोक. आज मातोश्रीवरती अंधेरी, वांद्रे, कुर्ला, कलिनाव या मतदारसंघामधल्या शाखा प्रमुखांच्या आढावा बैठका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आढावा बैठकांचं आयोजन. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर. नववर्षामध्ये राष्ट्रवादीचं पहिलं शिबिर कर्जतमध्ये होणार. कर्जतमध्ये 2 दिवसांच्या शिबिरामध्ये मुंबई पालिकेच्या अनुषंगानं मंथन होणार. रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंकडे असावं अशी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महायुतीच्या आमदारांची इच्छा. पालकमंत्रीपदासाठी आशावादी असल्याची भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यांच्या अध्यक्षांच्या लवकरच निवडणुका होणार. रावसाहेब दानवे यांची माहिती. भाजपमध्ये दर 3 वर्षांनी निवडणुका होतात. त्यानुसार जानेवारीमध्ये निवडणुका घेतल्या जातील. सुप्रिया सुळे ईव्हीएम बद्दल जे बोलल्या ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. पक्ष म्हणून आम्हाला वाटतं की ईव्हीएम सदोष. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. उशिरा का होईना सुप्रिया सुळे यांना शहाणपण सुचलं. सुळेंच्या ईव्हीएम संदर्भातल्या वक्तव्याच्या नंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचा खोचक टोला. किरीट सोमय्या आज मालेगावच्या दौऱ्यावर. मालेगावमधील आणखी एक घोटाळा उघड करणार. सोमय्यांची एक्स पोस्ट करत माहिती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून दानवे आणि खोतकरांमध्ये वाद. शिवसेनेचा महापौर होणार खोतकरांचं वक्तव्य, तर भाजपचाच महापौर होणार रावसाहेब दानवे यांचा विश्वास. संजय राऊतांनी आपला पक्ष सांभाळावा. त्यांच्यामुळे युती तुटली. आता राऊतांना सांभाळलं नाही तर ते उद्धव आणि आदित्य ठाकरेंमध्ये सुद्धा भांडणं लावतील. रावसाहेब दानवेंची टीका. विशाल गवळीनं 2023 मध्ये एका शाळकरी मुलीवरती भर रस्त्यामध्ये अतिप्रसंग केला होता. पीडित मुलीच्या आईची एबीपी माझाला धक्कादायक माहिती.
पीडित मुलीच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान नागरिकांनी अडवला रुग्णवाहिकेचा रस्ता. आधी आरोपीला फाशी द्या, नागरिकांची मागणी. पीडित मुलीच्या अंत्ययात्रेमध्ये नागरिकांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. आरोपीला फाशी देण्याची मागणी. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून हत्या या घटनेचा निषेध करण्यासाठी कल्याण पूर्वेमधल्या नागरिकांकडून कॅन्डल मार्च. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुलींच्या हत्येची घटना संतापजनक. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. खासदार सुप्रिया सुळे यांची एक्स पोस्ट. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचा सुळेंचा आरोप. आपले देवाभाऊ राज्यामधल्या बहिणी आणि लेकींच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस काम करतायत. या नराधमांनी फाशीवरती लटकवण्याचं काम ते करतील. आमदार चित्रा वाघ यांची राजगुरुनगरच्या घटनेवरती प्रतिक्रिया. बदलापूरच्या नंतर आता कल्याण आणि पुण्यामध्ये महिलांवरती अत्याचार. जाग येण्यासाठी सरकार आणखी किती घटनांची वाट बघतंय? एक्सवरती पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांचा सवाल. हत्येचा कट वेळीच उघड झाला. एकनाथ शिंदे आणि पोलीस दल कट रचणाऱ्यांना नक्कीच समोर आणतील आणि योग्य ती शिक्षा करतील. आमदार बालाजी केडीकर यांना विश्वास. अंजली दमानिया यांची धनंजय मुंडेंवरती पुन्हा एकदा टीका. धनंजय मुंडेंच्या हातामध्ये पिस्तूल असलेले फोटो आणि रील्स केल्या पोस्ट. ताबडतोब बीडमधील सर्व शस्त्र परवान्यांवरती चौकशी लावा, दमानियांची मागणी. वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे, मात्र राजकारणाच्या पोटी आरोप केले जात असल्याचं धनंजय मुंडेंचं वक्तव्य. समाजकारण आणि राजकारणामधून बाजूला करण्यासाठी आरोप केले जात असल्याचाही आरोप. हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या कैलास फडला परळी पोलिसांनी केली अटक. अंजली दमानियांनी व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर पोलिसांची कारवाई. कैलास फडला 1 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यामधील सतीश वाघ हत्या प्रकरण. आरोपी मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. वसई पूर्वमधल्या वाळीव परिसरामध्ये कार चालकानं लहान मुलाला चिरडलं. फरार कार चालकाला पोलिसांनी केली आहे अटक. 2022ला ठाण्यामध्ये संदीप अडसूळ या बांधकाम व्यावसायिकावरती आर्थिक देवाणघेवाणीच्या वादामधून गोळीबार. या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक. ठाणे क्राईम ब्रांचकडून अधिकचा तपास सुरू. लातूरमधील बाळू डोंगरे हत्याकांडामधील दुसरा आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर. प्रमोद घुगेच्या पाठोपाठ लॅब असिस्टंट अनिकेत मुंडेला सुद्धा पोलीस कोठडी. या प्रकरणामध्ये तिसरा आरोपी सुद्धा असण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब श्रीनगरला रवाना. 2 दिवस करणार काश्मीर पर्यटन. जम्मू काश्मीरमधील महाराष्ट्र भवनाच्या कामाचाही आढावा घेणार. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिका आयुक्त पदाची नियुक्ती रद्द. एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री यांची मनपा आयुक्तपदी नव्याने नियुक्ती. मनीषा खत्री नाशिकच्या जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड करून धारावीमध्ये जोरदार बॅनरबाजी. पुनर्विकास प्रकल्पाची माहिती देणारे विविध भाषांमधले फलकही लावले. गोरेगाव आरे कॉलनी परिसरामध्ये 20 नंबर पिकनिक पॉइंटला पार्किंग पॉइंट केल्याचा धक्कादायक प्रकार. आरे प्रशासन आणि आरे सिक्युरिटीच्या कामावरती प्रश्नचिन्ह. पर्यटक आणि पर्यावरण प्रेमींकडून कारवाई करण्याची आरे प्रशासनाकडे मागणी. ईएसआयएस रुग्णालयाला परत मिळाले कोविड वॉर्ड. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या पाठपुराव्याला यश. रुग्णालयामधल्या खाटांची संख्या सुद्धा वाढणार. पियुष गोयल यांची माहिती. 88 सायकलपटूंची नाशिक ते अयोध्या अशी सायकलवारी. दररोज 100 ते 150 किलोमीटर सायकल चालवून 1400 किलोमीटर अंतर पार केलं. मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम वॉर्ड कार्यालयामध्ये सह आयुक्त आणि उपायुक्तांच्या सोबत आशिष शेलार यांची बैठक. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघामधल्या काही भागामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीच्या नंतर बैठक. भिवंडीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजपा आमदार महेश चौगुलेंची वाहतूक पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक. 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.